माझ्या आयुष्यात एक काळ असा आला होता की जेव्हा मला वाटायचं की माझं दुःख हे माझ्यासाठी एक मोठी भयंकर अशी शिक्षा आहे. पण आज मागे वळून पाहता हे जाणवतं की ते दुःख खरं तर वरदान होतं. कारण त्या दुःखाने मला स्वामींच्या मार्गावर आणलं, स्वामींच्या चरणाशी आणलं. त्या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मला स्वामींनी दिशा दाखवली. हा मार्ग मी जो आधी चालत होते तो या मार्गासारखा नव्हताच. हा मार्ग होता भक्तीचा, ध्यानाचा आणि पूर्ण समर्पणाचा होता. जसतसं स्वामींचं नामस्मरण वाढत गेलं तसतसं आयुष्यातून बरंच काही आपोआप दूर होत गेलं. चुकीच्या सवयी, चुकीच्या गोष्टी, चुकीची माणसं, चुकीचे विचार सगळं हळूहळू निघून गेलं. आयुष्यात मग चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली. पूर्वी मी रोज नशिबाला दोष द्यायची, पण आज स्वामींच्या कृपेने प्रत्येक दिवस आत्मविश्वासाने सुरू होतो. आता वाटतं कितीही अडचणी येऊ द्यात, त्यांना सामोरं जाण्याची ताकद माझ्याकडे आहे, कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. मला विश्वास आहे की स्वामी प्रत्येकासाठी काहीतरी सुंदर ठरवून ठेवतात. त्यांचे प्लॅनच इतके सुंदर असतात की आपल्याला समजत नाही, पण नंतर भविष्यामध्ये ती गोष्ट समोर आली की समजतं की अरे हां, स्वामींनी आपल्यासाठी हे योग्य होतं, तेच ठरवून ठेवलेलं होतं. त्यामुळे फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवायची, सेवा करायची आणि आपल्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करायची. कारण योग्य वेळ आली की सगळ्याच गोष्टी बदलतात आणि योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्याला आपलं जे आपल्याला जे हवं आहे, जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ.